श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती। कुंडली कवरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल 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 संकट हारी हारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। नीरद सम हरिहार 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 नवनी 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 हृदय सम। नवनी नवनी हृदय सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम।
शरणागत दीना शरणागत दीना रे शरणी नेयी रामा बजाओ दीना शरणी नेयी रामा करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जड जीवांच्या उद्धारास्तव जड जीवांच्या जड जीवांच्या उद्धारास्तव धरिसी धरिसी तू काया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी नामाचे अमृत पाजुने रामनामाचे अमृत पाजुने भव भय भव भय भव भय भव भय नेसिलया कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी दास सुत गुरुचरणी रत दास सुत गुरुचरणी रत लागत से पाया कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. साम गमद मपद ग पर उपकारे काया वाचा मनवे पर उपकारे काया वाचा मनवेचे पर उपकारे काया वाचा मनवेचे सुदर्शन रक्षित या पर उपकारे पीडे त्याची जिव्हा मुंड ताळे. पर पीडे त्याची जिव्हा मुंड ताळे. यमदूत पाळे करती पीडा पर उपकार काया वाचा मनवेचे. वा म्हणे अंबरीश दुर्योधना तुका म्हणे अंबरीश दुर्योधना काय झाले जाणा दुर्वासा पर उपकारे काया वाचा मनवेचे पर उपकारे काया वाचा मनवेचे पर उपकारे पर उपकारे पर उपकारे. जय जय
उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. परमदयागण भगवंत याच्या संकल्पाने निर्माण झालेल्या या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीव जन्माला आले. यामध्ये 2 पायाचे आहेत, 4 पायाचे आहेत. 4 पायापर्यंतच मर्यादित आहे आपली गाडी, 2 वरून 4. आणि या 4 पायांपासून ते अगदी परत आपल्यापर्यंत मनुष्य सुद्धा प्राण्यामध्येच गणला जातो. आपल्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात. पण हा जीव जन्माला आल्यानंतर, म्हणजे तो प्राणी असो किंवा आपण असो, प्रत्येकाची इच्छा एक आहे की मला समाधान प्राप्त व्हावं. म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जण ते समाधान प्राप्त होण्यासाठी इतकी खटपट करतो की नाही. प्रत्येक जण जन्माला आल्यापासून ते देह ठेवेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खटपट धडपड प्रत्येकाची चालू आहे. का तर आम्हाला समाधान प्राप्त व्हावं. मग असं समाधान कुठे प्राप्त होतं? आता अनेक गावातली लोक हे कीर्तन ऐकतायत, बघतायत. मग असं समाधान कुठे विकत मिळतं का हो? आहे कुठे असं कोणाच्या गावात दुकान की बाबा इथे 100 रुपये किलोने समाधान विकत मिळेल? आहे का हो? कुठेच नाही. पण समर्थ असं म्हणाले, तुम्हाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर जागा एकच आहे, आणि ती म्हणजे समाधान ते सज्जनांचे नियोगे. तुम्हाला समाधान हवंय ना, सज्जनांजवळ जा. पण माणसं हल्ली इतकी हुशार झाली आहेत, समाधान असं मिळत नाही म्हणून घराला नाव देतात समाधान. एवढंच काय, आपल्या मुलालाही नाव समाधान देतात. त्यांना वाटतं ह्याच्यापासून तरी समाधान प्राप्त होईल. मिळतं का हो? म्हणून एक तुम्हाला खुशकीचा मार्ग सांगून ठेवतो समाधान प्राप्त करण्यासाठी. काय आहे, भगवंताला त्याचा प्रचार करणारे लोक जास्ती आवडतात. त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी ही आहे, प्रत्येक श्रोत्यावरती, की कीर्तन विश्व नावाचं एक मोठं हे यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केलंय. आता हे सुरू केल्यानंतर हे सगळं असंच होतं का हो? एक गावात आपल्याला कीर्तन करायचं म्हटलं तरी किती व्यवधान असतात. मग ते आर्थिक, शारीरिक, मानसिक हे तिन्ही असतात ना. मग तुमच्यावर प्रत्येकावर जबाबदारी काय आहे? तर मनापासून हे कीर्तन ऐकाच ऐका. यांनी काय होईल? तुमची शारीरिक प्रगती होईल. एकदा मन स्थिर झालं की आपोआप शारीरिक प्रगती होते. आणि शारीरिक प्रगती चांगली असली की माणूस नोकरी, उद्योग, धंदा करू शकतो. मग याच्यातनं कमवतो काय माणूस? रक्कम. तर आपल्यावर जबाबदारी ही आहे प्रत्येक श्रोत्यावरती, की आपल्याला प्रत्येक, म्हणजे इथे कीर्तनाला पोचणं शक्य नाही तर याच्यात काय करू शकतो? तर आता मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट होतं की, मराठीत बोललं की लगेच कळतं की नाही लोकांना, ऑनलाईन पेमेंट. अशी बरीच आहेत साधनं. तसं तुम्ही आरती या दाखल जी तुम्हाला जमेल ती रक्कम आमच्या कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलकडे सोपवा. याचं कारण सांगायचं जो माझा मूळ विषय आहे, समाधान. आपल्याला कुठेतरी समाधान हवं असतं. बाबा हो, मला आज या आरतीत एवढी बिदागी दिली, मला समाधान प्राप्त झालं. का? माझ्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आजोबांच्या, या सगळ्यांच्या स्मृती माझ्या जागृत झाल्या. का? तर मला त्यांच्याविषयी कृतकृत्य होता आलं. कशातून? कीर्तन विश्व या एका कीर्तनाला मी काहीतरी दिलं म्हणून. म्हणून समाधान जे मिळवायचंय ते संतांकडे आहेच आहे, पण आपल्याला आपल्यातून जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही एक जागा आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी बघा, लोक कीर्तन प्रवचनाला जास्ती असायची गर्दी. आता गर्दी कुठे असते हो? आता गर्दी असते टॉकीज, इकडे तिकडे. कीर्तन प्रवचनाकडे माणसं कमी आहेत. म्हणून तर आम्ही हा सगळा उपद्व्याप उभा केलाय, की याने तरी तरुण पिढी या कीर्तनाकडे वळेल आणि तिला समाधान प्राप्त होईल.
म्हणून असं समाधान. आता संत कुठे आहेत या काळात? पण संत आपल्याजवळ समाधी रूपानी आहेत, ग्रंथ रूपानी आहेत, अभंग रूपानी आहेत. तर तिथे जाऊन कमीत कमी ते समाधान प्राप्त करता येणं शक्य नसेल तर हा एक पर्याय आहे की आपण कीर्तन ऐका आणि त्यातून समाधान प्राप्त करा. कारण असं समाधान नाही ना कुठे मिळत. म्हणून तर मनुष्य अहोरात्र धडपडतोय. देहुग्रामी झालाय, देहुग्रामी झालाय विठ्ठल भक्त जो महाज्ञानी. संत तुकारामाभिद जोडावे त्यास हात सुज्ञानी रामा. देहुग्रामी झाला विठ्ठल भक्त जो महाज्ञानी. साधा सुद्धा ज्ञानी नव्हता, महाज्ञानी. असे जे देहूत राहिले पण कधी देहात नव्हते, ते राहिले देहूत पण देह बुद्धी हा विषयच नाही. असे तुकाराम महाराजांचं चरित्र चारित्र्य काही लोकांनी जवळून बघितलं, रोज बघत होते. महाराज उठायचे, स्नान संध्याधिक सगळी कर्म केली की ती करताना सुद्धा भगवंताचं भजन आणि ते झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं भजन पूजन नामजप जे जे जमेल ते करायचे. यातनं व्हायचं काय? तर तुकारामांचा देह, महाराजांचा देह हा अक्षरशः नाममय झालेला होता. त्यामुळे या संतांचे आमच्यावर इतके उपकार आहेत की त्यांनी आपल्याला नाम नावाचा दिवा दिला. श्री आमचे महाराज असं सांगतात की हा नाम आहे ना, हे दिवा आहे. दिवा दिवा काय करतो? तो उंबरठ्यावर जर ठेवला तर दोन्हीकडे प्रकाश देतो ना. या खोलीत पण देतो, त्या खोलीत पण देतो. तो असं विचार करतो का ह्या खोलीने मला काहीच दिलेलं नाही, मी नाही याला प्रकाश देणार, असं करतो का तो? नाही. तसं नाम जे आहे ते तुम्हाला सुखामध्ये सुद्धा उपयोगी आहे आणि ज्या वेळेला दुःखात असताना तेव्हा तर जास्तीच आठवतं ना नाम. प्रत्येक जण रेल्वेचा प्रवास करत असणार की नाही? हा, विदाऊट तिकीट असलं की नाम किती असतं प्रत्येकाचं? जर तिकीट नसेल कन्फर्म तर लगेच चालू होतं ना, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्ता वास स्मरे नित्य नायोग कामार्थ सिद्धये. किती देवाला हाका मारतो माणूस. कन्फर्म तिकीट नसेल की म्हणतो ना माझ्याकडे TC यायला नको, माझ्याकडे TC यायला नको. पण जेव्हा कन्फर्म असतं तेव्हा उत्तांत पाद राजा अगदी पाय पसरून आरामात माणूस बसलेला असतो. का? आता माझं कन्फर्म तिकीट आहे, आता मी बिंदास फिरणार. मग जर सुखात आणि दुःखात दोन्हीकडे हे जर नाम उपयोगी पडतंय, अशा संतांनी आपल्याला हा नाम नावाचा दिवा हातात दिला आणि सांगितलं बाबा घे, किती घेशील? कारण मनुष्य स्वभावानुसार आम्ही हे करू, केल्यानंतर काय मिळेल? गुरुजी आम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, हे केल्यावर काय मिळेल हो? पहिला प्रश्न हा असतो ना. माणूस हल्ली इतका हुशार झालाय की तो स्तोत्रपाठ म्हणताना पहिलं खालची फलश्रुती वाचतो आणि मग वरचं स्तोत्र वाचतो. तो वाचतो विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र. हे वाचलं, महत्वाची ओळ काय? धनार्थ्याला मिळे धन. हे वाचलं की पुढला श्लोक वाचायचा. इतका माणूस हुशार झालाय. मग असं तुकाराम महाराजांचं चरित्र देहुग्रामातल्या लोकांनी बघितलं, जवळून बघितलं. आणि एक दिवस महाराजांना विचारलं, महाराज म्हणाले आमच्याकडे सुखाची साधनं इतकी आहेत ना प्रत्येकाकडे, कोणी नाही म्हणूच शकत नाही. 10 बाय 10ची खोली, पाय लांब केला की फ्रीज लागतो, डोकं वर केला की TV लागतंय. आहेत ना सुखाची साधनं हात जोडून प्रत्येकाकडे. तरी माणूस झाला का सुखी? म्हणाले आमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे काहीच नसताना सुद्धा तुम्ही एवढे समाधानी कसे? तुमच्या एवढ्यावर चेहऱ्यावर आनंद कसा? महाराज म्हणाले मी काय केलं आयुष्यात? माझ्या गुरूंनी जे मला सांगितलं ना ते मी फक्त पाळलं, सांभाळलं. म्हणून आपण सुद्धा प्रत्येक जण जे जे आपले सद्गुरू असतील, गुरु असतील, ते जे सांगतील ना ते करावं. ते वागलेत तसं वागू नये. ते सांगतायत ना बाबा हे कर,
हे कर म्हणजे काय कर? श्रीराम जय राम जय जय राम. हे माझ्या गुरूंनी मला नाम दिलं, सद्गुरूंनी, तेवढंच कर. आम्हाला प्रश्न पडतात, गोंदवल्यात, होतं कसं हो एवढं सगळं? अरे त्याने तुझ्याकडे अशी काय पावती पाठवले का बाबा? पाठवत 10 किलो तांदूळ जरा आज कमी पडतायत. त्यांनी काय सांगितलं? फक्त नाम घे. तसं महाराज म्हणाले, मी काय केलं? माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, वसुधैव कुटुंबकम, हे सगळे तुझेच आहेत, या न्यायानी या नात्यानी रोज वाग. म्हणजे काय? प्रत्येकामध्ये राम बघायला शिक. म्हणजे काय होईल? तर सगळे आपलेसे वाटतील. म्हणून ज्ञानोबा माऊलीने मागणं मागताना असं मागितलं की जे खळांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, आणि महत्वाचं भूता परस्परे जडो मैत्र्य जीवाचे. काय सुंदर मागणं आहे हो, की सगळ्यांची मैत्री व्हावी. फक्त एका दोघांची उपयोगाची नाही, अख्ख्या समाजाची, आपलं सगळ्यांशीच चांगलं हवं. मग काय करूया? तर आलेली मंडळी महाराजांना म्हणतायत, आम्हाला काहीतरी कोर्स द्या, 6 महिन्याचा 3 महिन्याचा असं असतो ना, असा कॉलेजला अभ्यास द्या. महाराज म्हणाले, अभ्यास एकच आहे, तो अगदी नीट करायला लागेल. काय करा? पर उपकारे काया वाचा मनवेचे सुदर्शन रक्षितया. महाराजांनी फार अवघड कोर्स दिलाय. पहिला शब्द ठेवलाय पर. पर म्हणजे काय? तर आपल्या कुटुंबाच्या वर्तुळाच्या बाहेर जे सगळे आहेत ते सगळे पर. याच्यामध्ये सासू सासरे सुद्धा आले वर्तुळात त्या कुटुंबाच्या. आता लोक म्हणतात, आपण त्यांनाही आम्ही सांभाळतोय, आम्ही परोपकार करतोच की. वारे शाण्या, आम्ही मुलाबाळांना सांभाळतोय, परोपकार करतोयच ना. पण संतांचं म्हणणं असं आहे की जे तुमच्या कुटुंबाच्या वर्तुळाच्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा आपलं माना. प्रश्न असा पडेल, बुवा चोरांना पण आम्ही आपलंच म्हणू का हो? तर संतांची शिकवण काय आहे? समोरच्या मध्ये राम बघा, तो कसा वागतोय याच्याशी आपल्याला काही घेणं देणं आहे का हो? म्हणून आम्हा सगळ्या बुवांना सगळ्यांशी ओळख ठेवायला लागते ना. अगदी एसटी स्टँडवरच्या चोरापासून ते सगळ्यांचीच, ते मोठ्या चोरांपर्यंत. मोठे चोर कोण आहेत त्यात इथे बोलण्याचा विषय नाही. अशा सगळ्यांचीच ओळख ठेवायला लागते. पण तरी सुद्धा महाराजांचं जे म्हणणं आहे की पर उपकारे, जे तुमच्या कुटुंबाच्या वर्तुळाच्या बाहेर आहेत ते सगळे आपले माना. त्यांनी काय होईल? तर भगवंत प्रसन्न होईल. मी मगाशी म्हटलं की भगवंताचा जो प्रचार करतो तो भगवंताला जास्ती आवडतो. म्हणून बघा संतांवरती किती प्रेम आहे हो भगवंताचं. प्रत्येक वेळेला आला ना धावून, प्रत्येकाच्या हाकेला धावून आला ना. मग तुमच्या आमच्या येणार नाही का हो? संत तर आपल्यातलेच होते, आपल्यासारखे दिसायचे, आपल्यासारखे वागायचे. म्हणून महाराजांनी अवघड कोर्स दिला, पर उपकारे. आणि काय करा? त्यांच्यावर उपकार म्हणून, उपकार जे करायचेत ते काय पद्धतीने करता येतील मला सांगा. साधा सोपा दृष्टांत देतो आणि पूर्वरंग थांबवतो. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांना कळलं काय की कालिया नावाचा एक मोठा सर्प त्या नदीच्या डोहात आहे, पात्रात आहे, मला सांगा त्याच्यापासून भगवंताच्या कुटुंबाला काही त्रास आहे का हो? असं ऐकलंय का आपण? वसुदेवांना त्रास झालाय, यशोदेला त्रास झालाय, अजून कोणाला झालाय? त्यांच्या घरातल्यांना काय झालंय का हो? नंदबाबाला झालाय. पण माझ्या समाजाला म्हणजेच माझ्या माणसांना जर त्रास होत असेल तर आता कालिया मरणं गरजेचं आहे. मरणं याचा अर्थ त्याला शासन करणं गरजेचं आहे. म्हणून भगवंताने जो डाव मांडला तो अशा पद्धतीचा मांडला की त्यातलं काहीच बुडत नाही. ना विटी बुडत, ना चेंडू बुडत. हे सगळं मांडल्यानंतर सुद्धा भगवंताने मुद्दामूनच तिकडे मारला का? कालियाला धडा शिकवायचा होता ना.
तो पेंद्या सांगतोय, कशाला रे कृष्णा असं करतोस? नाही म्हणाले, समाजाला जेव्हा त्रास होतो म्हणून म्हटलं, भगवंताला त्याला बोललं ना काही त्रास होत नाही, पण ज्या वेळेला त्याच्या माणसांना त्याच्या भक्तांना बोललं जातं त्यावेळेला तो शासन करतो. म्हणून त्यांनी परउपकारे, भगवंतानी स्वतःच्या कुटुंबाला, थोडक्यात सांगू का एका वाक्यात, कालियाला शासन करण्यात भगवंताचं कुठलंही फॅमिली मॅटर नव्हतं. हा, रामांनी रावणाशी युद्ध केलं, काय फॅमिली मॅटर होतं? काही नव्हतं. कारण भगवंत उदरात असतानाच ही कौसल्या मातेची इच्छा होती की अनारे धनुष्य मारीन रावणा, राज्य बिभीषणात येईन मी. म्हणजे याचा अर्थ फॅमिली मॅटर आहे का? ज्यांना वादच करायचे ते करतील, पण पर उपकारे, आणि ते उपकार करत असताना मला त्याच्यातून काहीही अपेक्षा नाही, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, या बुद्धीने करणं. म्हणजे आपण एखादी पूजा केल्यानंतर शेवट म्हणतो ना, तत्सत कृष्णार्पणमस्तु, की यातनं जे काही मला फळ हवंय ते भगवंता तू देशील याची खात्री आहे. पण देच असं मी म्हणत नाही का, कारण हे कर्म करत असताना मी पूर्णतः इथे होतो का, हा तर वेगळाच मुद्दा आहे. त्यामुळे तुला जसं जमेल तसं दे. म्हणून भगवंताकडे मागणी करताना, ते परोपकार करताना अशी मागणी करावी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो, मोरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले. ही मागणी करायला काय हरकत आहे? तो देईल ना देईल. म्हणून परोपकार करताना कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता जर परोपकार झाले तर महाराज म्हणतात, आणि परोपकार करताना महाराजांनी ऑप्शन्स दिलेत कसे करता येतील, काया वाचा मन, आणि हे तिन्ही जर अर्पण केलं तर काय होतं, तर सुदर्शन रक्षितया. सुदर्शन म्हणजे चक्र आहेच, पण भगवंताचं नाम एक सुदर्शन आहे. सुदर्शनाय नमः. सुदर्शन चक्र तर रक्षण करेल, पण ते चक्र सोडण्याची ताकद कोणाच्यात आहे? भगवंताच्यात. मग तो आपोआप तुमच्या पाठीशी राहील. असा भगवंत कोणाच्या पाठीशी राहिला? की ज्यांनी परोपकार केले. असे परोपकार करणारे तुम्हा आम्हाला रोज दिसतात ना हो. कितीतरी लोक आहेत. शेगाव संस्थानचे जे होते व्यवस्थापक, आता नाहीत ते आपल्यात, पण स्वतःची वॉटर बॅग बरोबर घेऊन जायचे की मला संस्थांमधलं काही नको आहे आत्ता. याचा अर्थ त्यांना अहंकार होता असं नाही, मला परोपकार करायचेत. म्हणून त्यांनी भक्त मंडळींसाठी प्रदक्षिणा मार्गावर सगळीकडे छत घातलं का? भक्तांना त्रास होऊ नये. ते महाराजांचे भक्त आहेत, पण ते माझेही कोणीतरी लागतायत या प्रेरणेने म्हणा, आनंदाने म्हणा, पण त्यांनी परोपकार केले, शेवटच्या श्वासापर्यंत केले. असे अनेक जण आहेत तुमच्या आपल्या समाजात की रोज ते आपल्याला दिसतात, त्यांचं वागणं आपल्याला दिसत असतं. ते म्हणतात की आम्हाला यातनं काही नको हो. लोकांनी जरा पंखा भेट देतात की नाही देवळात, नाव लिहा हो. हा अगदी, पण तो चालू करू नका कधी. म्हटलं का? म्हटलं चालू नाही केलं तर उपयोग काय त्या पंख्याचा? नाही म्हणे, लोक मग नाव कसं वाचतील मी पंखा दिलाय. अरे वा, म्हणजे जे आपलं नाही त्याच्यावर सुद्धा आपण हक्क गाजवतो. जे आपलं आहे का हो? कोणीही सांगावं या कुठल्याही वस्तूवर हात ठेवून की हे माझं आहे. काहीच आपलं नाही. तुम्ही सद्गुरूंवरती हात ठेवा, सांगा हे माझे आहेत, ते लगेच बाहेर येतील. तुम्ही देवावर हात ठेवा, सांगा देव माझा मी देवाचा, तो देव बाहेर येईल. पण मी म्हणेन हे माझं काय हो यातलं? काहीच नाही. त्यामुळे परोपकार करा. कसे करा? काया वाचा मन
यातनं कसेही जमतील तसे करा, त्याचा फायदा काय होईल? सुदर्शन रक्षितया. असे परोपकार कोणी केले ते चरित्र भागात बघूया. म्हणून पूर्व पद्यात महाराज आपल्याला सांगतात, पर उपकारे काया वाचा मनवेचे, पर उपकारे काया वाचा मनवेचे, सुदर्शन रक्षितया. पर उपकारे काया वाचा मनवेचे, पर उपकारे. अंबरीश दुर्योधना, काय झाले जाणा दुर्वासा. पर उपकारे काया वाचा मनवेचे, पर उपकारे, पर उपकारे, पर उपकारे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया आणि कथा भागाला सुरुवात. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय हो रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. कुंडलीक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण कायम वाक्य म्हणतो, पण हे वाक्य कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने विचार करा. ते स्वातंत्र्य मिळालं याच्याऐवजी मिळवलं हा शब्द योग्य आहे. कारण अनेक क्रांतिकारकांचं रक्त याच्यात सांडलं, अनेक सैनिक आपले हुतात्मा झाले. या सगळ्यांच्या हौतात्म्यामुळे 15 ऑगस्टला आपल्या इथे तिरंगी झेंडा फडकला. ते मिळालं पेक्षा पुढल्या पिढीला सांगताना, याचा अर्थ मी कोणी पुराण पुरुष आहे असं नाही, पण अभ्यासाने हे लक्षात घ्या, ते मिळालं पेक्षा मिळवलं हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी योगदान आहे ना. कोणाला युद्ध नसेल जमलं, पण जपाची माळ कोणीतरी केलेली असेल,
त्या देवाची आरती केली असेल, कोणी भारत मातेचीच आरती केली असेल की बाबा आम्हाला सुखाचं समाधानाचं राज्य, हा देश सुजलाम सुफलाम असू द्या, असं प्रत्येकाने केलं असेल ना. म्हणून आत्ता सुद्धा बघा 22 जानेवारीला भगवान प्रभू रामचंद्र जसे परत सिंहासनावरती, अहो ते होतेच, ते आहेतच आणि राहणारच आहेत. पण जेव्हा 22 जानेवारीला पुनश्च एकदा त्यांची स्थापना झाली, आता कॉलेजची मुलं चेष्टीने का होईना पण जय श्रीराम म्हणायला लागली. चेष्टीने का होईना पण मुखात भगवंताचं नाम तर येतंय. अहो अजामेळ असाच उद्धरला ना, भगवंताचं मुलाचं नाव नारायण ठेवायला सांगितलं, ते नारायण नारायण म्हणता म्हणता भगवंताला वाटलं आपल्याला झाक मारतोय हा. म्हणून कसं का होईना आपण भारताने स्वातंत्र्य मिळवलं, आणि मिळवलं खरं, पण अशी बारीक सारीक अशी बरीच संस्थानं होती, एक 500 संस्थानं होती त्यावेळेला की जी भारतात विलीन होणं गरजेचं होतं. हैदराबाद म्हणा, जुनागड म्हणा, अशी बरीच संस्थान की त्यांना आपल्यात सामील व्हायचं होतं, पण काही कारणास्तव इकडे तिकडे होईपर्यंत झाली कशी बशी सामील. पण ज्याचा प्रश्न अजूनपर्यंत ऐरणीवर आहे, काय, काश्मीर, ते भारतात विलीन करायचं का नाही करायचं. भारताची इच्छा होती आमच्यातच असावं, कारण तो भारताचाच हिस्सा आहे आणि राहणार. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न होता. पण त्यावेळचे राजे होते हरिसिंग काश्मीरचे, त्यांच्यावरती इतका दबाव टाकला जात होता की पाकिस्तानची इच्छा होती काश्मीर आम्हालाच मिळालं पाहिजे, आणि भारताची पूर्ण इच्छा अगदी जोर लावून होती की आपल्याकडेच काश्मीर राहिलं पाहिजे. पण यामध्ये हरिसिंगांची जरा दगमग चालू होती, काय करावं. कारण पाकिस्ताननी असं सांगितलं की आमच्यात जर सामील झाला नाहीत तर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील, अशी थोडक्यात धमकी दिली. पण भारत सुद्धा काही कमी नाही हो, आणि आता तर कमी नाहीच नाही. बाकी जण कितीही काही बोंबलू देत, पण आता अख्खं जग भारताकडे नजर लावून आहे की हे काय करतायत. त्यामुळे जगाने नजर आपल्याकडे ठेवायला हवी असेल तर आपल्याला यूट्यूब कीर्तन चॅनल पुढे न्यायला पाहिजे. कारण कीर्तनाच्याच माध्यमातून समाजांपर्यंत पोचणं हे एक आत्ता उत्तम माध्यम आहे. म्हणजे आधीपासून होतच, पण ते आपण आता विश्व केलं, साधं सोपं नाही केलं, फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. जगाने आपल्याकडे बघायला हवं असेल तर हा एक उपाय आहे आणि तो चांगला आहे. याच्यासाठी मगाशी एकदा सांगितलंय, परत सांगतोय, जे 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 आपल्याकडे आहे ना, काय, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. ज्यांना सूज झालेली की नाही, सूज, हा, प्रत्येकाची सूज असते, काही जणांची वेगळी असते, काही जणांची ह्याची असते. ते कुठे योग्य दान करायचं असेल तर पर्याय एक आत्ता उत्तम प्रत्येकाला उपलब्ध आहे, कीर्तन विश्व. त्यामुळे हरिसिंगांची ही अवस्था होती. पण हरिसिंग सांगतायत पाकिस्तान थांबायला तयार नाही हो. ते म्हणतात अहो वेळ तर द्या, थोडा करू दे, थोडासाच विचार, आम्हाला विचार करा, वेळ तर द्या. अगदी लगेच आल्याबरोबर काय बुवा काय म्हणताय, मग काय खाणार आहात, हो हो जरा थांबा, अहो तुमच्यासाठी एवढं सगळं तयार आहे, ह्यातलं काय म्हणताय, अहो थांबा, विचार नको गाव करायला माणसाला थोडा तरी. पण पाकिस्तान ऐकायला तयार नव्हतं, आणि शेवटी हो नाही करता 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 शेवटी राजा हरिसिंगांनी आपला प्रस्ताव भारताकडे पाठवला. म्हणजे आम्हाला तुमच्यात सामील व्हायचं. आणि हा प्रस्ताव गेल्या क्षणी, आधी त्या क्षणाला झाला असेल असं नाही, अगदी वाक्याचा अर्थ अगदी बोलल्याप्रमाणे नसतो घ्यायचा. हा बरोबर आहे ना, मी बोलतोय ते, मी तुमच्या घरावर न गेलो याचा अर्थ काय, घराच्या वरून गेलात, शब्दार्थ नसतं घ्यायचा, त्याचा मूळ अर्थ काय आहे, गभीरार्थ काय आहे, की बाबा हो घराच्या बाजूनी गेलो, पण बोलण्याची पद्धत आहे.
अगदी बुवा माणसांसारखं जेवतात हो. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय? म्हणजे बुवा काय राक्षस काय? अर्थ काय आहे माणसांसारखं? याचा अर्थ योग्य तेवढं जेवतात. बोलण्याचा अर्थ तसा नसतो घ्यायचा. पण पाकिस्तानने लगेच काय केलं तर आपली सेना लगेच घुसवली. कुठे? काश्मीरात. आता बघतो ना म्हणाले हे काय करतायत. पण भारत काय कमी नाही हो. भारताचे एक एक सैनिक असे काही होते की अशी काही निवड झाली एका मुख्य सैनिकाची की जबाबदारी त्यांच्यावर दिली. म्हणाले तुम्ही याचं सगळ्याचं नियोजन करायचं आहे. रक्षणाला काश्मीर सोमनाथ, रक्षणाला काश्मीर सोमनाथ. नेहमी येला तो वीर सोमनाथ, नेहमी येला तो वीर सोमनाथ. करी तांडव शंकराचे परी, तो करी तांडव. सार्थ नाम हि तो वंशधन्य होतो, सार्थ नाम हि तो वंशधन्य होतो. रक्षणाला काश्मीर सोमनाथ, रक्षणाला काश्मीर सोमनाथ. मेजर सोमनाथांची योजना केली. मेजर सोमनाथ कुमाऊ रेजिमेंटचे एक अधिपती मुख्य होते. यांचा जन्म 1923 सालचा. अतिशय हुशार आणि हे अख्खं कुटुंब फक्त सैन्यासाठीच योगदान, भारताच्या रक्षणासाठीच योगदान संपूर्ण कुटुंबाचं. सोपं नसतं. लोकांना हल्ली असं वाटतं पोराला सैनिकांमध्ये टाकलं की तो मेलाच. असं नसतो. तुम्ही कुठेही असलात तरी मरण आहेच ना. ते काय टाळता येतंय का? पण अशी लोकांची आता समजूत झालेली आहे की सैन्यात नको बाबा, तो गेला की मेला. असं नाही होत. पण मेजर सोमनाथांची योजना झाली. तुम्हाला इथे कौतुक असं सांगायचं आहे मेजरांचं की मेजरांच्या हाताला प्लॅस्टर होतं. सोपं नाहीये. अशा वेळेला हो म्हणणं फार अवघड असते ही घटना. हॉकीमध्ये खेळत असताना त्यांच्या हाताला प्लॅस्टर झालेलं होतं, तरी कुठलंही कारण न देता भारताच्या रक्षणासाठी जायचंय ना, मी जायला तयार आहे. काय ताकद असेल हो या माणसांची, काय परोपकार करण्याची ताकद. माझ्या एका हाताला लागलंय, दुसरा हात शाबूत आहे, 2 पाय शाबूत आहेत, 2 मुख्य डोळे शाबूत आहेत आणि माझी बुद्धी काम करते. हे महत्वाचं आहे ना सगळ्यात. आमच्या श्री महाराजांचं एक प्रवचन आहे. महाराजांनी असं प्रवचनात सांगितलं की आपलं जे शरीर आहे याच्यातलं एका शरीराला ज्या भागाला जर लागलेलं असेल ना तर आपल्याला नाम घेणं काय अवघड आहे का हो? हा हात दुखतोय ह्याने शक्य आहे, हा दुखतोय ह्याने शक्य आहे, सगळं चांगलं आहे, पण हृदयच बंद आहे. आता काय करणार? म्हणजे एक शरीराच्या भागाला जर लागलंय तर आपल्याला शक्य आहे ते करणं, नाम घेणं. उठता बसता त्रास होतोय, पण अरे नाम घेऊ तर शकतोयस, पण हृदयच चालू नाही. काय करणार मग? बाकीचे अवयव काय करायचे? तसं यांचा प्लॅस्टर होतं. पण मुख्य मुद्दा सांगू का, आपल्याकडून काश्मीरला जाण्यासाठी म्हणजे त्यावेळेला श्रीनगर हे विमानतळ होतं, अजूनही आहे. पण सैन्याला इथून तिथे न्यायचं कसं हा मोठा प्रश्न होता. रस्त्याने न्यायचं म्हटलं तर खूप वेळ गेला असता. मग विमानांची सोय काय करता येईल? तर त्यावेळेला जशी आपली आत्ता माणसं नेण्याची विमान आहेत की नाही, तशी त्यावेळेला होती. पण त्यामध्ये आत्ता जितकी संख्या बसते ज्या विमानात, तितकी बसण्याची सोय नव्हती. 20, 40, 60 इथपर्यंतच विमानातनं माणसं नेऊ शकत होते. आणि त्याचबरोबरीने यांच्याबरोबर काय असणार आहे? हळदी कुंकवाचं सामान, बंदुका, तोफा, बारीक बारीक उखळी तोफा, या सगळ्यांचं वजन नाही माणसांचं वजन. हे सगळं झेपलं पाहिजे. मग त्या पद्धतीची विमानं तयार केली. बाबा हो, आता तुम्हाला यांना आता घेऊन जायचंय,
मग त्यावेळेला जे विमानाचे सगळे अधिकारी होते त्यांनी सुद्धा नकार नाही दिला. म्हणजे मला सांगायचे काय, जे 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 परोपकार करतात त्याच्यात छोटी छोटी माणसं सामील असतात, अगदी छोटी छोटी. अगदी सतरंजा घालण्यापासून, मी कीर्तनात आपण कायम सांगतो की सतरंजा घालणाऱ्यांपासून ते उचलणाऱ्यांपर्यंत सगळे सामील आहेत. त्यामुळे मला एक इथे कौतुक असं वाटतं की आमचे सगळेच कॅमेराचे दादा सगळेच जे 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 इथे करत असतात की नाही, ते इतका आवडीने करतात. आणि त्याचा फायदा काय होतो, एवढं त्यांना भगवंताचं नाम ऐकायला मिळतं. किती ऐकतात, म्हणजे याचा अर्थ ते परोपकारच आहेत ना. कुठल्याही कपाळावर आठ्या न ठेवता परोपकार करणं अवघड आहे, फार अवघड असतं. पण हे सगळे जण करतायत, आनंदाने करतायत. तसं प्रत्येक जण अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायला प्रत्येकाचा हातभार आहे. म्हणून त्या विमानांची योजना झाली आणि नेतृत्व कोण करणार होतं, मगाशी नाव घेतलं मेजर सोमनाथ शर्मा. प्लॅस्टर हातात असताना ती वर्दी चढवल्यावर काय हो, वर्दी चढवल्यावर जे रक्त सळसळलं, काय सांगायचं हो तुम्हाला. त्या वर्दीचा एक मान. म्हणून आपल्यालाही कुठे असे सैन्यातली येताना जाताना कोणी दिसले सैनिक, त्यांना नमस्कार तरी करा हो. त्यांच्यामुळे आपल्या चकल्या होत आहेत, संकष्टीचे मोदक होत आहेत. ते जर नसतील तर हे काय होणार आहे हो, आपल्याच चकल्या व्हायला किती वेळ लागेल. त्यामुळे ते दिसल्यानंतर कमीत कमी त्यांच्याविषयी आदर भाव तरी पाहिजे आपल्या मनात. आणि सोमनाथांनी एक एक तुकडी नेली श्रीनगरावरती, विमानतळावरती त्या आपल्या सगळ्या सैन्याला उतरवलं, योग्य ती रचना केली. तो काय मोर्चा नाहीये, कुठेही जाऊन उभे राहा, काही करा. ते सैन्य आहे, त्याला शिस्त आहे. त्या उखळी तोफा लावल्या गेल्या आणि विश्रांती होती का हो. श्रीनगर विमानतळावर आलं, या हो पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत आहे, असलं काही नव्हतं. क्षणभर नाही विश्रांती ती काम सुरू केले, जैसे सैनिक येती तैसे खेड्यावर नेले, जैसे सैनिक येती तैसे खेड्यावर नेले. श्रीनगराची मुख्य वाट जी बडगावाजवळी, श्रीनगराची मुख्य वाट जी बडगावाजवळी, ती अडवाया प्रथम तयारी शर्तीने केली. हाजी हाजी शर्माने तर वर्मावरती ठेवले बोट. वा, शर्मांनी काय केलं, वर्मावर बोट ठेवले. शर्माने तर वर्मावरती ठेविले बोट, टोळीवाले पुढे करा या करता ती नेट. हाजी हाजी हाजी. उदाहरण काय दिलंय बघा इथे, बाजी प्रभू समखिंड लढविणे अवघड हे काम. काय बाजी प्रभूंचा पराक्रम आहे हो. राजा जोपर्यंत तिकडे पोहोचत नाही तोपर्यंत मला तलवार खाली ठेवायची नाहीये. बाजी प्रभूंचं उदाहरण दिलं. बाजी प्रभू समखिंड लढविणे अवघड हे काम, शर्थीने परी आज करीत असे सोमनाथ पूर्ण. हाजी हाजी हाजी. आणि जे क्षणभर विश्रांती नाही घेतली हो, लगेच काम सुरूच केलं. आपल्यासारखं नाहीये, गेले चहा पाणी, जरा आराम करतो मग करतो, नाही. त्या क्षणाला जे उतरले, ते उखळी तोफा लावल्या, बरोबर सगळे खंदक वगैरे लावून झाले आणि बंदूक घेऊन सेना सज्ज झाली. आणि टोळीवाले जसे जसे एक एक पुढे यायला लागले, पठाण एकेकावरती जी गोळीबार सुरू झाला. आणि शर्मांनी इथून तिथे तिथून इथे असे जात आहेत, प्रत्येकाला शाबासकी देत आहेत, मर्दा एकही गोळी फुकट जाता कामा नये. का, कारण टोळीवाले इतके येत आहेत आणि आपली सेना अजून येते हळूहळू. कमीत कमी 5,000 सैन्य लागणार होतं या सगळ्यासाठी, पण येत आहेत किती, 40, 60, 20 ह्या संख्येने सैन्य येत आहे. तिथून बसणार येणार या सगळ्या वेळेत, तोपर्यंत आपल्याला लढा द्यायचा हे विसरू नका. त्यामुळे प्रत्येक गोळीवरती त्या शत्रूला आपण
अक्षरशः नमवलंच पाहिजे, तिथे प्राण घेतलाच पाहिजे. घेतला पाहिजे नाही, घेतलाच पाहिजे. च महत्वाचा आहे. तो जर नाही घेतला तर आपल्याला इथून माघार घ्यावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अगदी डोळ्यात पाणी आणून हे काम करायचे. का? कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर हे पहिलं युद्ध आहे भारतातलं. त्यामुळे आपण तयारीने लढलो पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव झालं पाहिजे. हे पहिले स्वातंत्र्याचे भारतवर्षाचे युद्ध, हे पहिले स्वातंत्र्याचे भारतवर्षाचे युद्ध, लढवावे हे शरतीने, ठेवूया विजय प्रसिद्ध, आम्ही राज्य खास हे राखू, करण्याला आता सिद्ध, हे तयार झाले बाळ हो, हे तयार झाले बाळ, सैनिक जणू कळी काळ, मोर्चा सकरी गोंधळ, सिंहाचे बाळ प्रसिद्ध, भारतवर्षाचे युद्ध, सिंहाचे बाळ प्रसिद्ध. आणि सिंहाचे बाळ असे काही तयार झाले हो, त्यांनी देवीचा गोंधळच मांडला हो तिथे. प्रत्येकाच्या अंगात जी देवी संचारली की नाही, भारत माता हा हिचं मला रक्षण करायचं आहे आणि काहीही झालं तरी काश्मीर आपल्याकडेच आलं पाहिजे, या ताकदीने उभे राहिले. काय आहे, तुमचा निश्चय पक्का असेल ना तर तुम्हाला मार्ग मिळतो. म्हणून शिवरायांना काय म्हणतो आपण, निश्चयाचा महामेरू, की निश्चय पक्का पाहिजे. ते समर्थांनी, दादोजी कोंडदेवांनी त्यांचा निश्चय पक्का केला आणि सांगितलं की हा शत्रू आहे, शत्रूला शत्रू म्हणूनच मारायचं आहे. तिथे वय बघायचं नाही, कारण ते आपल्याला मारताना वय बघतात का? नाही. त्यामुळे काही लोक असं म्हणायची की त्याने फायर केल्यानंतर तुम्ही त्याला गुलाबाचं फूल द्या हो. हां, सिग्नल तोडल्यावर जर गुलाबाचं फूल दिलं तर चालेल का? मग तो जर माझ्यावर गोळीबार करतो तर मी गोळीबार करणारच. आणि सगळी सिद्धता झाली आणि फायर अशी आज्ञा झाली. भारतीयांची सेना मुठभर, भारतीयांची सेना मुठ, टोळीवाले आले भरपूर. काय प्रसंग आहे बघा, डोळ्यासमोर आणा. भारतीयांची सेना फक्त मुठभर आहे, पण टोळीवाले भरपूर जे आले ते सुटले आणि मेजरांनी आज्ञा केली फायर. फायर आज्ञा झाल्याबरोबर ज्या गोळ्या सटासट सुटू लागल्या, भारतीयांची सेना मुठभर, टोळीवाले आले भरपूर पुढे आले, झर 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 झर, तरी हटे ना शर्मा तिळभर. समोरून येत आहेत तरी शर्माजी काय हलाल तयार नाहीत. काय ताकदीने उभे राहिले प्रत्येक जण. जोर करोनी पाकिस्तानी, उठली सेना घुसे फिरोनी, फायर ऐसी आज्ञा ऐकुनी, कडाडले भारते इमानी. कडाड जो आवाज झाला, गोळ्यांचा आवाज, तोफांचा आवाज, जे युद्ध सुरू झालं, आहा, काय वर्णन करावं या युद्धाचं. धड 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 लाट फोडली, जी लाटा येत आहेत त्या फोडून काढल्या जात आहेत. धड 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 लाट फोडली, शत्रू सेना उधळून गेली, शत्रू सेना उधळून. क्या बात आहे. भारतीयांचं युद्ध असं काय चालू होतं आपल्या सैनिकांचं की जशी आज्ञा झाली तसे धडाधड आवाज होत आहेत. पुन्हा पुन्हा त्या लाटा येती. एवढं थांबत नाही. आपलं जसं सैन्य कमी होत आहे तसं समोरून टोळीवाले येत आहेत, त्यांचंही तेवढंच युद्ध जोरदार चालू आहे. आपलेही मरतायत, पण त्याच्या 10 पटीने ते मरत होते, कारण आपल्या एका गोळीने 5-6 मारायचे. काय ताकद आपली बुद्धी चालू होती सैनिकांची. खंदक खंदक प्रवास करतो, मेजर तो प्रोत्साहित करतो. मेजर साहेब प्रत्येकाला येऊन थाप देतात पाठीवर, बाळा शाबास, अरे तू देवीचा एक गोंधळ मांडलायस, असंच काम करत राहा बाबा. का हा भारत देश वाचायला हवा आहेच, पण त्याचबरोबरीने ज्याच्यासाठी आपण इथे आलोय ते काश्मीर आपल्याकडे आलंच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने नेटाने लढत राहा. 6 तास तो मार्ग लढवतो,
हातास तो मार्ग लढवितो, शत्रूला तो अजिंक्य ठरतो, शत्रूला तो अजिंक्य ठरतो. आणि एवढ्यात एका खंदकाकडून दुसऱ्या खंदकाकडे असे जातायत मेजर सोमनाथ आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देत आहेत. वरून वायरलेस येते, फोन येत आहेत, काय करताय जमतंय ना, काय येताय मागे. शर्मांनी उत्तर दिलं, जोपर्यंत शेवटची गोळी शिल्लक आहे आणि जोपर्यंत प्राण शिल्लक आहेत तोपर्यंत माघार घेणार नाही म्हणजे नाही, असं उत्तर. सैन्य युद्ध चालू असतानाच हे उत्तर आहे. इकडे एकीकडे युद्ध चाललंय आणि इकडे उत्तर देत आहेत. काय ताकद असावी, काय भगवंताची यांच्यावर कृपा असावी. आणि असं एक एक खंदक प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगत जात आहेत. तेवढ्यात शत्रूच्या पठाणांकडून जी गोळी सुटली, ती गोळी जी सुटली ना, धडधाड पारची होते. सैन्य ते नेटे लढतची होते. इतक्यात सोमनाथाला शत्रूच्या गोळीने वेढले. धाड दिशेची गोळी लागली, ती मस्तकातच येऊन लागली. इतका हा सगळा चाललेला प्रवास, इथून तिथून सगळं जाऊन या भारताला एक आदर्शवत देश बनवावा, काश्मीर आपल्यात सामील व्हावं, या उद्देशाने जे इतकी गुटमळ करत होते, परोपकार चालू होते हो आपला देश नीट राहण्यासाठी. आणि हे चालू असताना जी गोळी आली, ती धाड दिशी जी बसली, मेजर तसेच आडवे पडले. पण श्वास चालू होता. का? बाजूच्या सैनिकांना विचारायचे, अरे आले का, आपली काही टोळी अजून येत आहेत का, आपली येत आहेत का माणसं. आणि इतक्यात आनंदाची वार्ता आली. मेजर साहेब म्हणाले, श्रीनगर आता आपण ताब्यात घेतलंय, विमानतळ ताब्यात घेतलेला आहे, आपली सेना भरपूर आलेली आहे, आता कसलीच चिंता नाही. हे शब्द ऐकले आणि 3 नोव्हेंबर 1947 साली या मेजर साहेबांनी आपली प्राणज्योत अनंतात विलीन केली. काय मिळालं होय ना, कुठल्याही अपेक्षेने हे युद्ध केलंच नव्हतं. परोपकार करायचे होते, कसले, यातनं मला कसलीच अपेक्षा नाही. मला कसलीही अपेक्षा नाही, त्या अपेक्षेनेच हे केलं. पण स्वतंत्र भारताचे हे पहिले परमवीर चक्र विजेते झाले मेजर सोमनाथ शर्मा. काय ताकदीने युद्ध केलं, काय ताकदीने प्रत्येकाला उभं करत होते. स्वतः उभे राहिले आणि दुसऱ्यांना उभं केलं. हे फार अवघड असतं. स्वतः उभं राहणं आणि दुसऱ्यांना उभं करणं हे फार अवघड असतं. पण ते करत राहिले आणि ते करता 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 या भारत देशासाठी सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे होण्यासाठी त्यांनी हे प्राण वेचले. पण मला कुठे चक्र मिळावं, एखादं परमवीर कोणीतरी म्हणावं, अशी अपेक्षा नव्हती हो. पण भारत सरकारने त्यावेळेला मरणोत्तर त्यांना परमवीर चक्र विजेते असं घोषित केलं. आणि अख्खं कुटुंब हे सैन्यात असल्यामुळे या भारतावरती परोपकार अगदी आधीपासून चालू होतेच, ते यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. तेच तुकाराम महाराज आपल्याला पूर्वपद्यात भैरवीतनं सांगतात, बाबानो, आपल्याला हा देश, लोक म्हणतात ते देश काय भरपूर लांब आहे हो, आम्ही या गावात राहतो. अरे पण जर देश वाचलं तर गाव वाचेल ना.
आपण आपल्या घराची चिंता करत बसतो. माझं घर शाबूत आहे ना व्यवस्थित, बस. असं नाही करू. आपला देश सुद्धा आपलं घरच आहे. आपण प्रार्थना करतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे जे म्हणतोय त्याच्यात सगळेच माझे बांधव आहेत. पण हे करत असताना परोपकार होणं गरजेचं. हे महाराजांनी पूर्वपद्यात आपल्याला सांगितलं की जे जे सैनिक लढले, जे जे संत या महाराष्ट्रात झाले, यांनी कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कार्य केलं. आणि ते केल्यामुळे काय झालं, त्यांचं नाव अजून आपण घेतोय. आपलं कोणी नाव घेतोय का हो? आपलं नाव घेतात, पण ते वेगळ्या अर्थाने घेतात. म्हणून देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी हे समर्थ म्हणाले. पण देह जोपर्यंत शाबूत आहे तेव्हाच पहिली कीर्ती शाबूत ठेवायला लागते, तेव्हा देह त्यागिता. आधीच जर कीर्ती चांगली नसेल तर देह ठेवल्यावर काय राहणार? त्यामुळे या शर्मा कुटुंबियांनी आपलं संपूर्ण कुटुंब या भारताच्या रक्षणासाठी ठेवलं, त्या पद्धतीने कार्य केलं. म्हणून तुकाराम महाराज पूर्वपद्यात आपल्याला भैरवीतनं सांगतात, हे चरित्र हरिभक्तीपरायण कीर्तन सम्राट डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे यांनी मला शिकवलं. ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या इतकं तर जमणं शक्य नाही, पण त्यांनीच ह्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून मी उभा आहे. त्यामुळे बुवांना एकदा नमन करतो आणि भैरवी म्हणून आजच्या कीर्तनाला आपण विराम देऊया. पर उपकारे काया वाचा मनवेचे सुदर्शन रक्षितया. तुका म्हणे अंबरीश दुर्योधना, काय झाले जाणा दुर्वासाया दुर्वासाया दुर्वासाया. कीर्तनाची एक प्रार्थना म्हणूया आणि मग कीर्तनाला विराम. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढत्या नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय. मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.